लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेटना सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचं लग्न झालं आहे। लग्नानंतरचे सत्यनारायणाची पूजासुद्धा झाली आहे। आता बाकी आहे ते फक्त देवदर्शन। आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या या चौघांचंही देवदर्शन थाटात पार पडणार। तर दुसऱ्या बाजूला रम्याची आणखीन एक विकृती सगळ्यांच्या समोर येणार। आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर आता इकडे सत्यनारायण झाल्यानंतर जीवा, नंदिनी, पार्थ, काव्याला वाटतं की आता आपण चौघंही एकत्र राहू शकतो। त्यामुळे ते चौघं खूप खुश असतात। तर मालिनी काकू त्यांना सांगतात की एक मिनटं कुठे चाललाय तुम्ही एकमेकाच्या रूममध्ये? नाही जीवा, तुला नंदिनी बरोबर नाही जाता येणार। आणि पार्थ, तू रे, तुला सुद्धा एवढी घाई झाली आहे का बायको बरोबर राहण्याची? पण काय आहे ना, तुला सुद्धा नंदिनी बरोबर नाही राहता येणार आहे। नंदिनी, काव्या, तुम्ही दोघे एक काम करा, तुम्ही खाली पार्थच्या रूममध्ये झोपा। पार्थ, तू वरती जा जीवाच्या रूममध्ये झोपायला, समजलं? तुम्हाला आजही एकत्र नाहीच राहता येणार आहे। आता हे चौघं विचारतात पण का, आता काय? त्यावर मग मालिनी काकू म्हणते, अरे फक्त सत्यनारायण घातलं म्हणजे सगळं झालं असं नसतं। सत्यनारायणानंतर सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याला देवदर्शन असं म्हटलं जातं। अजून तुमचं देवदर्शन व्हायचं आहे। एकदा का तुमचं देवदर्शन झालं ना, मग त्यानंतरच तुम्हाला दोघांनाही आपापल्या बायकांबरोबर राहता येणार आहे। त्यामुळे मी काय म्हणते, जोवर देवदर्शन होत नाही तोवर जमेल तितकं काय जमवलंच पाहिजे, बायकांपासून लांब राहा। त्याबरोबर मग आता जीवा म्हणतो, आई अगं काय गं हे? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काही नाही, हा नियम आहे। आणि जीवा, कुठेच तुला मी एवढं जंगलात राहायला सांगते रे तुझ्या बायकोपासून लांब, इथे वरच्या खोलीत राहायला सांगते ना, आणि ते पण कुठे फार दिवसांचा प्रश्न आहे। आज सत्यनारायण घातलं, उद्या आपण देवदर्शनसुद्धा करून घेऊ। पण जोवर देवदर्शन होत नाही तोवर तुम्हाला एकामेकाबरोबर राहता येणार नाही, समजलं का? आणि जीवा, अरे किती प्रश्न पडतात तुला? आई सांगते तेवढं पुरेसं नाही आहे का ऐकण्यासाठी? मी सांगितलं एकत्र राहता येणार नाही म्हणजे एकत्र राहता येणार नाही। उगाच तू माझ्याबरोबर उज्जत घालत बसू नको, समजलं ना? चल जा बरं झोपायला। त्याबरोबर मग आता वसवात्या म्हणत असते, काय बापरे, ही उतावळी घाई या मुलांची आजकालच्या। पूर्वीच्या काळात आम्ही तर नवरा बायको एकमेकांना बघून कधी तर 15-15 दिवस व्हायचे, एकत्र राहता सुद्धा यायचं नाही की एकमेकाबरोबर बोलता सुद्धा यायचं नाही, कारण घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे सतत अगदी माणसांची वर्दळ असायची, तरी आमची तक्रार नसायची। लग्न झालेले यानंतर 15 दिवस आम्ही एकमेकांकडे फक्त बघत असायचो, बोलणं तर खूप दूरची गोष्ट। आणि ही आजकालची मुलं ना, लग्न झालं की लगेच यांना यांच्या बायकोबरोबर राहायचं असतं, यांना बायकोबरोबर प्रायव्हसी हवी असते। काय रे जीवा, पार्थ, काय? त्याबरोबर लगेचच आता रम्या लगेचच म्हणते, ए आई तू गप ग, उगाच तू त्यांना बोलू नकोस। आणि बरोबर आहे, आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, आत्ताचा काळ वेगळा आहे, सगळंच वेगवेगळं आहे। पण मी काय म्हणते, जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या, अरे कुठे तुम्हाला फार काय लांब राहायचं आहे? मामी म्हणते ना उद्या देवदर्शन करायचं आहे म्हणून, मग आजच्या दिवस थोडासा कंट्रोल ठेवा की स्वतःवरती। आणि तसंही एकदा का उद्याचं देवदर्शन पार पडलं की मग तुम्ही लोक राजा राणीच असणार आहात, तुम्हाला कोणीही तिसरं व्यक्ती आणायला डिस्टर्ब करायला येणार नाही, ही खात्री माझी। पण थोडे दिवस आता तुम्ही एवढे पेशन्स ठेवलेत तर आणखीन काही पेशन्स ठेवा। त्याबरोबर पार्थही जीवाला म्हणतो, जीवा इट्स ओके, चल ठीक आहे, आपण एक काम करू, आपण वरती जाऊन झोपून घेऊ। आणि तसंही लग्न, सत्यनारायण, संगीत, मेहंदी, हळद या सगळ्यामध्ये आपली दोघांची खूप दमछाक झाली आहे आणि त्या दोघींची सुद्धा खूप दमछाक झाली। आपल्याला सगळ्यांनाच आरामाची गरज आहे, आपण आराम करू। तसंही उद्या पुन्हा देवदर्शनाला जायचं आहे म्हटल्यावर आपल्याला एनर्जी गोळा करण्याची खूप जास्त गरज आहे। त्यामुळे सध्या आपण आराम केलेलाच आपल्यासाठी फायद्याचा ठरेल। चल आपण जाऊन जरा वेळ पडूच वरती। मग लगेच पार्थने असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, काय रे दादा? त्यावर पार्थ म्हणतो, काही नाही, चल वरती आराम करूया। आणि मग पार्थ जीवाला घेऊन जातो। त्याबरोबर लगेच इकडे काव्यसुद्धा आता नंदिनीला म्हणते, जाऊ देत ताई, आपणही वरती जाऊ आणि आराम करू, तसंही काय फरक पडतो। आणि आता पार्थने जीवाला समजावलं आहे, म्हणजे तुला जीवाची काळजी करायची काहीही गरज नाही आहे, पार्थ आहेत ना, ते सांभाळून घेतील जीवाला। तू चल वरती चल माझ्याबरोबर, आपण जाऊया। आणि मग लगेचच नंदिनी आणि काव्या या दोघीसुद्धा त्यांच्या रूममध्ये येतात। आता रूममध्ये आल्यावर नंदिनी, काव्या बघतात तर काय, पाणी नसतं रूममध्ये रात्री। मग काव्या म्हणते, ताई
तू आवरून घे, साडी वगैरे चेंज कर, तोपर्यंत मी आपल्यासाठी पाणी घेऊन येते प्यायचं. रात्री उगाच तहान लागली तर आपल्याला. मग काव्या पाणी घ्यायला येते तेव्हा आता किचनमध्ये पार्थ कॉफी बनवत असतो. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही इकडे काय करताय? पार्थ म्हणतो, तुम्ही? त्यावर काव्या म्हणते, मी पाणी घ्यायला आले होते, द्या मी तुम्हाला कॉफी करून देते. पार्थ म्हणतो, नाही नको. काव्या म्हणते, अहो द्या म्हणते ना. पार्थ म्हणतो, नाही नको. काव्या म्हणते, द्या. मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, पण एका अटीवर. काव्या म्हणते, आता काय? पार्थ म्हणतो, आपण दोघांनीही कॉफी घ्यायची. काव्या म्हणते, ठीक आहे. मग काव्या छान आता 2 मस्तपैकी गरम गरम सिनेमन कॉफी बनवते आणि मग पार्थ आणि काव्या दोघंजणं अंधारात रात्रीचे किचनमध्ये कॉफी घेत गप्पा मारत असतात. काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख असे आपण रात्रीचे एकमेकाबरोबर फक्त गप्पा मारतोय, पण जर अचानक इथे आई, बाबा किंवा वसुहत्या नाहीतर रम्या वगैरे कोणी आलं ना तर त्यांना वाटेल आपण इथे काय करतोय आणि काय नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी आता फ्रेश वगैरे होऊन चेंज करून येऊन कधीची काव्याची वाट बघत असते, पण बराच वेळ झालेला असतो, अजून काव्या रूममध्ये आलेली नसते. नंदिनी विचार करते, काव्या गेली कुठे? एवढा वेळ लागतो का हिला पाणी आणायला? काय झालं? कुठे राहिली ही मुलगी? एक काम करते, फोनच करून बघते. मग नंदिनी आता काव्याला फोन करण्यासाठी फोन हातात घेते. काव्याचा नंबर डाईल करते आणि फोनही करते, पण आता काव्याचा फोन काव्या खोलीतच विसरून गेलेली असते. त्यामुळे नंदिनी फोन करत असते, पण आता काहीच उपयोग होत नाही. नंदिनी म्हणते, अरे ही मुलगी फोनसुद्धा इथेच विसरून गेली आहे, तर ही काव्या पण ना आता वाटतं मलाच हिला बघायला जायला हवं असा विचार करत मग आता लगेचच नंदिनी ही काव्याला बघायला जात असते. तोपर्यंत आता तिला कोणीतरी पुन्हा एकदा खोलीतच खेचतं. आता नंदिनी म्हणते, कोण आहे खोलीत? आणि मग नंदिनी मागे बघते तर जीवा असतो. जीवा नंदिनीला मागे ढकलतो, खोलीचा दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, मी आहे खोलीत. नंदिनी जेव्हा खोलीच्या बाहेर जात असते तेव्हा जीवा भिंतीआड लपतो. नंदिनी बाहेर गेल्यावर जीवा एका सेकंदात आत येतो आणि नंदिनीला आत खेचतो. नंदिनी म्हणते, जीवा हो तुम्ही काय करता इकडे? म्हणजे तुम्ही जाणून बुजून काव्याला बाहेर घालवलं ना? जीवा म्हणतो, नाही, ठरवून तर मी काही केलं नव्हतं, पण देवाच्याच मनात होतं आपल्याला एकांत मिळावा आणि म्हणूनच काव्या स्वतःहूनच बाहेर गेलेली आहे. नंदिनी, अगं आता अनायसे कोणीच नाही आहे रूममध्ये आणि आपण दोघंच आहोत, तर आपण दोघं थोडंसं. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा काहीही करायचं नाही आहे आपल्याला, अजून आपलं देवदर्शन व्हायचं आहे, देवदर्शन झालं नाही आहे, त्यामुळे तुम्ही लांब व्हा बरं माझ्यापासून. जीवा म्हणतो, अगं मी फक्त गप्पा मारूया म्हणतोय, तुझ्या मनात काय आहे? नंदिनी म्हणते, गप्पा बसावं तुम्ही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्हाला काय सांगू, नाही म्हणजे आपलं दोघांचं लग्न झालं आहे, आपण दोघंजणं आज असे एकत्र नवरा बायको म्हणून आहोत, तुमचं माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम आहे, या सर्व गोष्टी ना मला अजूनही खऱ्या वाटतच नाही आहेत. मला असं वाटतं आहे की मी हे सगळं आजही स्वप्नच बघतोय, हे सगळं फक्त माझं एक स्वप्न आहे आणि स्वप्नात मी तुमच्याबरोबर आहे. आता पार्थने असं म्हटल्यावर काव्या म्हणते, देशमुख अहो हे काय बोलताय तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो, हो काव्या, मी जे बोलतोय ना ते खरं आणि अगदी मनापासून बोलतोय, म्हणजे माझा आजही विश्वास होत नाही आहे. काव्या म्हणते, देशमुख हे सत्य आहे, हे अटल सत्य आहे की आपण दोघंजणं आता एक झालो आहे आणि आपल्या दोघांनाही आता कोणीही वेगळं करू शकणार नाही, हे त्याहून मोठं सत्य आहे. त्यामुळे आजच्या नंतर तुम्ही मला गमवाल किंवा मी तुमच्यासोबत नसेन ही भीती तुमच्या मनातली कायमची काढून टाका. ही काव्या आता फक्त तुमची आहे आणि फक्त तुमचीच राहणार आणि तुम्हीसुद्धा फक्त माझे आहात आणि माझेच राहात. समजलं ना? आता बघता बघता कधी रात्रीचा उशीर होतो हे या सगळ्यांना कळत नाही. चौघंही जण रात्री उशिरात जाऊन झोपतात आणि दुसऱ्या दिवशी आता मालिनी काकू चौघांनाही लवकर उठवतात आणि आता मालिनी काकू त्यांना म्हणत असतात, अरे आवरा लवकर लवकर, आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे, तुम्हाला काही कळतं का नाही? कधीपासून तुम्हाला आवरा सांगते आणि तुम्ही आवरत नाही आहात. अरे अजून आपल्याला आमचा पल्ला गाठायचा आहे, जेजुरीला जायचं आहे, तिकडे तुमचे सगळे विधिवत पूर्ण करायचे आहेत, त्यानंतर पुन्हा आपल्याला निघून इकडे यायचं आहे. तुमचा काय टाईमपास चालला आहे? तुम्हाला मज्जा वाटते आहे का आपल्याला जेजुरीला जायचं आहे म्हणजे? चला 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 आवरा. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्य, अरे काय चाललं आहे? आवरा ना पटापट, जरा घाई करा. बघा बरं, या मुलींची तयारी आटपली तरी अजून या मुलांना आवरायला वेळ लागतोय. जीवा, पार्थ, अरे काय चाललं आहे तुमचं? तुमच्या बायका तयार होऊन केव्हा ना खाली आल्या आणि तुम्ही अजून टाईमपास करताय का? त्याबरोबर मग काव्य म्हणते, खरं तर ना या देशमुखांना रात्रीच तयार होऊन, तसे लगेचच सगळेच जण हसतात. काव्य म्हणते, नाहीतर काय,
आम्ही मुली असून साडी वगैरे नेसून चापून चोपून आवरून तयार झालो, पण अजून यांची तयारी आटपतच नाही आहे. त्यावर मग विक्रम म्हणतो, अरे असू द्यात रे असू द्यात, एवढी काय घाई करताय? शेवटी विक्रम देशमुखची मुलं आहेत ती, तयारीला त्यांना थोडा वेळ तर लागणारच. मग जीवा आणि पार्थसुद्धा आवरून येतात. त्यानंतर मग विक्रम, मालिनी, जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या, वसुहत्या, रम्या, मिथुन काका, आता मंजू आत्या, हे सगळेच जण देवदर्शनाला निघतात. आता सगळेजण छान हसत खेळत मजा मस्ती करत, गोंधळ घालत, गाणी ऐकत, गाण्यांच्या भेंड्या खेळत, नावांच्या भेंड्या खेळत, मध्ये मध्ये कुठे ना कुठे रस्त्यामध्ये थांबत मस्त मजा मस्ती करत जेवून खाऊन निघालेले असतात. आता इकडे विक्रम काका म्हणत असतात की आपण खूप छान आणि आनंदाने मजा मस्ती करत आलो बरं. त्याबरोबर मग आता लगेच इकडे विक्रम काका म्हणतात, बरं चला आता पुरे झाला गोंधळ, आता जे कामाला आलोय ते काम करूया, म्हणजेच मुलांचं देवदर्शन. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी, चला पहिला बेल भंडारा जेजुरीवरती उधळा. त्याबरोबर मग चौघही जण हातामध्ये भंडारा घेतात आणि आता सदानंदाचा विजय असो, येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा विजय असो असं म्हणत आता संपूर्ण हवेत मस्त चौघजण हळद उधळतात. आता सगळीकडे छान पिवळं पिवळं होतं. त्यानंतर मग चौघही जण पुढे येतात. पुढे आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी खंडोबाची पावलं आहेत त्या ठिकाणचं दर्शन घेतात. तिकडून मग पुढे येतात आणि आता गड चढायची वेळ आलेली असते. तसे लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, जीवा, पार्थ, आता तुम्हाला तुमच्या बायकांना उचलून वरती गडावर न्यायचं आहे. हे खंडोबारायांनी केलं होतं. त्यांची पहिली पत्नी माळसा ह्यांनासुद्धा उचलूनच नेलं होतं आणि त्यानंतर त्यांची दुसरी पत्नी म्हणजे बानू, तिलासुद्धा असंच उचलून नेलं होतं आणि आता तुम्हालासुद्धा तुमच्या बायकांना उचलून न्यायचं आहे. आता त्याबरोबर रम्या ही लगेचच म्हणत असते, माझी खात्री आहे जीवा आणि पार्थ दोघंही आपापल्या बायकांना अगदी व्यवस्थित उचलून नेऊ शकतात आणि जीवा आणि पार्थ दोघंही शेवटपर्यंत लढू शकतात. काय वाटतं तुला काव्या? त्यावर काव्या म्हणते, नाही, मला काही वाटत नाही की देशमुख मला घेऊन एवढ्या उंचावरती चढू शकतील. देशमुख हरणार. त्याबरोबर पार्थ लगेचच म्हणतो, काव्या काय समजतं तुम्ही मला, बघूया. त्याबरोबर लगेचच आता नंदिनीसुद्धा म्हणते, जीवा तुम्हाला जमणार आहे का मला उचलून घेऊन चढायला? नाही, म्हणजे जर जमणार नसेल तर अगदी 5 पायऱ्या उचलून नेल्या तरीही चालेल, कारण 5 पायऱ्या जरी उचलून नेलं तरीसुद्धा जेजुरीला आल्याचा मान होतो. त्याबरोबर जीवा म्हणते, काय समजतेस तुम्हाला नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणते, काय नाही समजत आहे, मी तुमच्याच भल्यासाठी बोलते. जीवा म्हणतो, बघ आता तुम्ही काय करतो ते. आणि जीवा आणि पार्थ आता थेट नंदिनी आणि काव्याला उचलून घेतात आणि त्यानंतर आता ते लोक वरती चढायला लागतात. जीवाच्या कपाळावर आलेला घाम असतो तो नंदिनी तिच्या आता पदराने पुसत असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी यार असं काहीतरी करू नकोस यार, माझं लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, मी तुमचं लक्ष वगैरे काही डिस्ट्रॅक्ट करत नाही आहे, कपाळावर घाम आला होता तो पुसते. तर दुसऱ्या बाजूला आता काव्यासुद्धा पार्थकडे एकटक बघत असते. पार्थ म्हणत असतो, काव्या काय मनात काय आहे तुमच्या? काव्या म्हणते, तुम्ही एकदाचं लवकर वरती जावा आणि मला खाली उतरावं. पार्थ हात दुखत असतील ना तुमचे? पार्थ म्हणतो, काव्या तुम्हाला असं आयुष्यभर जरी मला उचलून घ्यायला सांगितलं ना तरी मला काहीच हरकत नाही आहे. ह्या क्षणांची, ह्या दिवसांची मी किती दिवसापासून वाट बघत होतो, तुम्हाला माहिती आहे का? आता बघताच दोघंही भाऊ आपापल्या बायकांना घेऊन वरती गडावर पोहोचलेले असतात. त्यानंतर मग आता दोघंही जण नंदिनी आणि काव्याला खाली ठेवतात. त्याबरोबर रम्या लगेच म्हणू लागते, वा जीवा, पार्थ, तरी करून दाखवलं की तुम्ही गड्यांनो, उचलून आणलं की आपापल्या बायकांना वरती. त्यानंतर मग आता वरती येऊन गुरुजींचं दर्शन वगैरे घेऊन छान आशीर्वाद घेऊन जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या, विक्रम काका, मालिनी काकू, वसुहत्या, रम्या, मिथुन काका, मंजू आत्या सगळेच जण परतीच्या प्रवासाला लागतात. आता घरी पुन्हा परत आल्याच्या नंतर रम्याला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. रम्या आता साठे गुरुजींना भेटायला आलेली असते आणि आता ती साठे गुरुजींचा गळा पकडते. ती साठे गुरुजींना म्हणत असते, गुरुजी काय म्हणाला होतात तुम्ही मला? काय म्हणाला होतात की माझं आणि पार्थचं लग्न होईल, पार्थच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, सनई चौघडे वाजत असतील, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, हसू असेल, सगळं वातावरण मंगलमयी असेल, म्हणाला होतात की नाही? मग
मग हे सगळं काय झालं? कसं काय काव्य आणि पार्थचं लग्न झालं गुरुजी? वरून लग्न झालं ते झालं, सगळेजण एवढे आनंदी, एवढे खुश आहेत आणि कोणाच्या मनातही माझ्याबद्दल काहीही आलं नाही आहे. तुम्ही का फसवलंत मला गुरुजी? याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, तुम्ही मुद्दामून माझ्या भावनांचा खेळ केलात. गुरुजी, तुम्हाला माहिती आहे पार्थच्या बाबतीत मी कुठलीच हाईघाई सहन करू शकत नाही. माझं पार्थवरती मनापासून प्रेम आहे, तरीसुद्धा तुम्ही मला फसवलं. तुमची हिंमत कशी झाली गुरुजी? का फसवलं तुम्ही मला? का खोटं बोललात माझ्याशी? काय म्हणाला होता तुम्ही मला? पार्थचं आणि माझं लग्न होणार, सनई चौघडे वाजणार, सगळीकडे वातावरण आनंद असणार, सगळीकडे सगळं प्रसन्न असणार. आणि शेवटी काय घडलं? शेवटी घडलं तेच ना, त्या काव्याचं पार्थबरोबर लग्न झालं आणि मी हे सगळं बघत राहिले. त्याबरोबर गुरुजी आता घाबरतात आणि ते रम्याला म्हणतात, रम्या काय करतेस? सोड माझा गळा. रम्या, विनाशकालय विपरीत बुद्धी, तू जे काही वागतेस त्या प्रत्येक गोष्टीचं फळ तुला भविष्यात भोगावं लागणार आहे. तू जे वागतेस ते अत्यंत चुकीचं आहे. सोड माझा गळा, सोड. आणि मी म्हणालेलं कुठलंही भाकीत कधीही खोटं ठरत नाही. मी म्हटलेली कुठलीच गोष्ट कधी असत्य होत नाही. त्यावर रम्या म्हणते, मग का नाही झालं माझं पार्थ बरोबर लग्न? बोला ना गुरुजी. गुरुजी म्हणत असतात, रम्या सोड. हे बघ, जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. जे आपलं असतं ते आपल्याला मिळतं आणि जे आपलं नसतं ते आपल्यापाशी कधीच नाही राहत. त्यामुळे तू मला सोड. रम्या, माझा गळा सोड. रम्या गुरुजींचा गळा सोडत नसते. ती गुरुजींना म्हणते, जर असं असेल तर तुम्ही मला जे काही होतं ते स्पष्टपणे का नाही सांगितलं? गुरुजी म्हणतात, संकेत देणं माझं काम आहे, ते ओळखणं आणि त्यांच्यापासून योग्य त्या मार्गावर पोहोचणं तुमचं कर्तव्य आहे. जर मी दिलेला संकेत तुला नाही समजला तर यामध्ये माझी कुठल्याही पद्धतीची चूक नाही आहे रम्या. हे सगळं तुझंच चुकलं आहे, कळलं ना? माझा गळा सोड रम्या, माझा गळा सोड. तू जे वागतेस ते चुकीचं आहे. रम्या म्हणते, नाही सोडणार मी तुमचा गळा, कारण मला तुमच्याकडनं माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. सांगा मला गुरुजी, तुम्ही का वागलात माझ्याशी वाईट? का खोटं बोललात तुम्ही? बोला गुरुजी. त्याबरोबर मग वसवत्या रम्याला म्हणू लागते, रम्या गुरुजींना सोड. रम्या काय करतेस? रम्या, अगं त्यांचा जीव जाईल. रम्या सोड हात. रम्या सोड. खुनी व्हायचं आहे का तुला? कळत नाही आहे तुला मी काय सांगते ते? गळा सोड म्हटलं ना मी. का धरलायस तू त्यांचा गळा? कळतंय का तुला? विचित्र वागतेस तू रम्या, विचित्र. अगं गुरुजी आहेत ना ते, मग तू त्यांचा गळा धरशील? मग आता कसंबसं वसवत्या रम्याच्या हातातून गुरुजींचा गळा सोडवते आणि मग ती गुरुजींपुढे हात जोडते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी माफ करा, रम्याचं चुकलं. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. अहो, लहान आहे, अल्लड आहे, बालिश आहे असं समजा आणि सोडून द्या. तुम्हाला तर माहितीच आहे सगळी सत्य परिस्थिती. तुमच्यापासून काहीही आजपर्यंत लपून राहिलेलं नाही आहे. तिचं पार्थवर खूप प्रेम होतं आणि तिला पार्थ मिळालेला नाही आहे ना, म्हणून ती थोडं वेड्यासारखं वागते. पण तुम्ही तिचं वागणं मनावर घेऊ नका गुरुजी. मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमची प्रार्थना करते. तर इकडे आता सगळेजण देवदर्शनावरून वगैरे छान घरी आलेले असतात. घरात सगळं वातावरण कसं आनंदाचं असतं. नंदिनी आणि काव्या म्हणत असतात, चला फायनली मालिनी काकूंच्या मनाप्रमाणे सगळं काही घडलं, हो ना? त्याबरोबर मालिनी काकूसुद्धा म्हणतात, हो अगदी बरोबर. त्यानंतर मग इकडे नंदिनी ही सुद्धा म्हणत असते की देवदर्शन वगैरे आटपलं, आता कसं सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या, म्हणजे कुठल्याही विघ्न न येता कुठल्याही व्यत्ययाशिवाय सर्व व्यवस्थित पार पडलं असं वाटतंय. त्याबरोबर जीवासुद्धा म्हणतो, आई तुला हवं होतं ते सगळं झालं आहे ना, म्हणजे नाही आता आम्ही लोक. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो पोचल्या, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्याबरोबर आता इकडे पार्थ हा लगेचच म्हणतो, चला बाकी काहीही असो पण सगळं एका अर्थी व्यवस्थित झालं ना, सगळं नीट झालं ना, म्हणून टेन्शन गेलं. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, मला खूप बरं वाटतंय, सगळं कसं आता शांत छान पार पडलं आहे. आता कुठलं विघ्न नाही आलं, व्यत्यय नाही आलं, जरा शांतपणे कार्य पार पडलं. गेल्या वेळेसारखा काही गोंधळ नाही झाला, हे एक बरं. त्याबरोबर आता लगेचच वसवत्या आणि मालिनी काकू ह्या एकीमेकीकडे बघतात. तर लगेचच पार्थ म्हणतो, वसवत्या मला तुला बोलायचं नव्हतं काही. त्यावर मालिनी काकू विषय बदलतात आणि म्हणतात, आता तुम्ही एकत्र राहू शकता. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय.